आज अमृतधारा कशी तयार करायची ते सांगतो. हे आहे ओवा फूल, हा आहे आसमान तारा आणि ही कापूर. ही तिन्ही सारखंच दिसत असतं, फक्त आसमान ताऱ्याचे खडे मोठे असतात, लंबोळे असतात आणि ओवा फूलचे वेगवेगळे असतात. हे तिन्हीचे मिश्रण करायचे. पहिल्यांदा कापूर टाकून घ्यायचा. कापूर. आता आसमान तारा टाकून घेणार आहोत आणि आपण आता ओवा फूल टाकून घेणार आहोत आणि हे तिन्ही मिश्रण एकत्र करून घेतलं आणि वितळण्यास सुरुवात झाली. आणि काचेच्या बाटलीमध्ये टाकावं लागतं, म्हणजे वितळतं आणि उन्हाला ठेवायचं. हा थांबा आलो. आणि 5 ते 10 मिनिटात वितळून जातं. थोडा वेळ उन्हाला ठेवलं की सगळं वितळून जाते. आणि जनावरांना पाठांदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी हे सगळं चालतं. ती कोणतीही जखम असली तरी चालतं, माणसांना, जनावरांना, सगळ्यांना.